आज गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस. मनात एकच विचार, लवकर लवकर काम आपटून बाप्पाला निरोप द्यायचा. आणि मग काय लॉग आउट करून थेट बाप्पाच्या शेवटच्या आरतीला पोहोचलो. आरती करताना डोळ्यात पाणी आलं. मनाने हळुवार म्हटलं, बाप्पा आज निरोप आहे, पण आठवणी कायम जिवंत राहतील. बाप्पाला घेऊन गेलो विसर्जनासाठी. आरती झाली, मग बाप्पाला हळुवार विसर्जन कुंडात सोडलं. आता मन होतं दगडूशेठ हलवाई गणपती आणि पुण्यातील सर्व गणपतींच्या विसर्जनाला जाण्याचं. पण पुण्यात पार्किंग म्हणजे लॉटरी. कसाबसा जागा मिळाली आणि तेवढ्यात आठवलं, अरे वा, जरा वॉशरूमलाही जावं लागते. मेट्रो स्टेशनची सिक्युरिटीला इतकी रिक्वेस्ट केली, शेवटी त्याने कसेबसे सोडलं. धन्यवाद दादा. आत्ता खरी धमाल. चितळे बंधू पासून सुरुवात केली नाचायला. डीजेवर ताल धरला. बाप्पाच्या तालावर लोकांचा आनंद म्हणजे समुद्राच्या लाटा. इतक्यात एक समोर बोलूनवाला दिसला. त्याच्याकडे पाहून जाणवलं, त्याच्यासाठी मात्र हा पोटापाण्याचा दिवस होता. आम्ही नाचत होतो उत्सवासाठी, तो झगडत होता उद्यासाठी. दोन नजरिया पण एकच सत्य. जीवन म्हणजे कोणासाठी आनंद तर कोणासाठी धडपड. पुन्हा डीजेवर ताल धरला. घामाने अंग ओललं चिंब झालं होतं, मात्र एनर्जी दुप्पट झाली. मग ठरवलं, आता ढोल ताशा ऐकायचे. सुवर्णयुग पथक डोळ्यासमोर आलं. काय तो एनर्जी, काय ती तालबद्धता, कपाळावर कुमकुम, अंगावर हळद, प्रत्येक तालात एक वेगळाच जोश होता. आणि ती साकारलेली खंडेराया, बानुबया व म्हाळसादेवीची वेशभूषा तर अंगावर रोमांच उभे राहिले. हे दृश्य जणू जेजूरला बसल्यासारखं. समोर खंडेराया आणि त्यांच्या दोन पत्नींसोबत स्वतः आपल्या दिशेने येत असल्यासारखे वाटत होते. बाप्पा आज निरोप घेतोय, पण तुमच्या वाचून हे आयुष्य अपुरं वाटतं. म्हणून पुढच्या वर्षी लवकर या आणि अजून मोठ्या आनंदाने या. एकसाथ बोला सगळे, गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.